काय म्हणाल प्रॉपर्टी अटॅच केलेली आहे कुणाची? खडसेंची कोणाची प्रॉपर्टी अटॅच झाली? एकनाथराव खडसेंची खडसेंची प्रॉपर्टी अटॅच झाली. प्रॉपर्टी अटॅच झाली या संदर्भातलं काय? नाही का, एकनाथराव खडसे ज्यांनी मला जी माहिती आहे त्याच्यावर SIT नेमली गेली होती विधानसभेत. त्यावेळेला मी होतो, महसूल मंत्र्यांनी त्या संदर्भात SIT नेमली. चंद्रकांत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केलेला होता की त्यांच्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी 84 एकर जमीन घेतली हायवेला लागून आणि ती जमीन त्यांनी हायवेला दिली, विकली. त्यातला मुरुम जो होता हा संपूर्ण 84 एकरचा सपाट होती जमीन. त्यांनी त्यांच्या कुटुंबियाच्या नावावर होती ती जमीन. त्यांनी तो मुरुम हायवेला दिला, जो धुळे नागपूर हायवे चाललेला होता त्यांना. आणि हे करत असताना त्यांनी रॉयल्टी मात्र काढलेली. आज एखादं ट्रॅक्टर रेतीचं असेल, मुरमाचं असेल, खडीचं असेल, लगेच RTO त्यांना पकडतात, तहसीलदार त्यांना पकडतो, पोलीसवाले त्यांना पकडतात. आणि पकडल्यावर त्याला जमा करून घेतात. वर्ष 2 वर्ष सुटत नाही. 1.25 लाख एक ब्रासला तुम्ही त्या ठिकाणी त्याला दंड ठोकतात. आणि खडसेंसारखे मंत्री राहिलेले, 7 खात्याचे मंत्री राहिलेले, 15 वर्ष लालदेवच्या गाडीत फिरलेले महसूल मंत्री राहिलेले एक नेते हे 84 एकरचा डोंगर खोदून टाकतात आणि 1 रुपयाची रॉयल्टी काढत नाही. म्हणजे त्यांना असं वाटलं की मांजर दूध पितं आहे, डोळे बंद करता येतं, त्याला कोणी बघत नाही, असा हा प्रकार मला वाटतं झालेला वाटतोय. आणि त्यांनी त्या संदर्भामध्ये सगळा डोंगर पोखरला, सगळा मुरुम विकून टाकला कोट्यवधी रुपयाचा. रॉयल्टी मात्र 1 रुपया त्या ठिकाणी भरली नाही. जे मी महसूल मंत्र्यांनी उत्तर दिलं, SITचा जो रिपोर्ट आलेला आहे तो वाचल्यावर आपल्याला सांगतो आहे. आणि हा सगळा पैसा त्यांनी 2 नंबरमध्येच घेतला. सरकारला त्याचे कुठले पैसे भरले नाही. SIT झाल्यावर त्याची सगळी गुगल मॅपिंग झालं, सगळं त्याचं मोजमाप झाली आधुनिक पद्धतीने. आणि जवळपास 137 कोटी रुपये दंड त्यांना या संदर्भामध्ये शासनाने केलेला आहे, महसूल खात्याने केलेला आहे, तहसीलदाराने प्रांताने केलेला आहे. हा मोठा गंभीर गुन्हा आहे खरं म्हणजे तुम्ही एक ट्रॅक्टर पकडलं त्याच्या माणसाला एवढं जर करतात. आणि यांनी हजारो ट्रॅक्टर त्या ठिकाणी विकून टाकले, लाखो ब्रास माल विकून टाकला. याकडे कोणी बघितलंही नाही. म्हणजे बाब अधिक गंभीर आहे. आणि म्हणून मग त्यांना शेवटी नोटिसा देऊन त्यांना उत्तर विचारून ते उत्तर देऊ शकले नाही, रॉयल्टी भरलेले दाखवू शकले नाही. आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी 137 कोटी रुपया दंड झालेला आहे. ते कोर्टात गेले, सेशन कोर्टात गेले, हायकोर्टात गेले. कोर्टाने त्यांना धुडकावून लावलं, त्यांना त्यांचं म्हणणं ऐकलं नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही प्रांताकडे जाऊन आधी दाद मागा, तिथे 1/4 पैसे आधी तुम्ही भरा. त्यांना 35 कोटी रुपये त्याच्यामध्ये 1/4 रक्कम आहे ती व्हाईटमध्ये भरावी लागणार आहे, नंतर दाद मागावी लागणार आहे. पण ते भरू शकले नाही, त्यांनी ती भरली नाही. आणि म्हणून परवा मला वाटतं काहीतरी 2-4 दिवसापासून वाटतं वर्तमानपत्रात आपल्या म्हणून ऐकतो सोशल मीडियातून की त्यांच्या जेवढ्या प्रॉपर्टी आहेत, अगदी फार्म हाऊस असेल, घर असेल, दार असेल, शेती असेल, वाडी असेल, गाडी असेल, सगळ्यांवर आता शासनाने त्यांचा शिक्का मारलेला आहे. त्यांची जी संपत्ती आहे, प्रॉपर्टी आहे, ती शासनाने आता ताब्यात घेतलेली आहे. आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये त्यांनी अजूनच पैसे नाही भरले तर त्याचा लिलावही होईल, होईल. अशी सगळी पद्धत त्या ठिकाणी चाललेली आहे. एवढी माहिती मला त्या संदर्भामध्ये आहे.